महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं वाद निर्माण झालेला आहे। औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत। महापराक्रमी व्यक्ती आपल्या काळातील असावी असं वाटणं गैर नाही, मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असं वक्तव्य करू नये असं इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत म्हटलेत। वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारतातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांना त्याच्याविषयीचं एक आकर्षण असतं। पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत। आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। दरम्यान जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी या विधानाला विरोध केलेला आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठबळानं मराठी आणि जैन वाद निर्माण करण्याचं मुनी नयन पद्मसागर यांचं षडयंत्र आहे असं ते म्हटलंय। हा नय पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे। हा मुर्गीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे। मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुनीने काढलेला आहे। त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत आणि अशी विधान जे करत असेल हे चुकीचं विधान आहे। म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय। मी सर्व लोकांना महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नय पद्मसागरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आहोत। जो जिमखाना आहे जैन जिमखाना जो घेतलेला आहे मराठी भूमीचा आहे आणि तो याचा विरोध पण मी पण त्याचा विरोध करतो। जैन समाज देणार आहे हो। गुरु गोविंद सिंगला मुलाला त्यांनी जमीन दिली, महाराणा प्रतापला शस्त्र ह्या जैन समाजाने दिली आहे, मराठी समाजाने दिलेली आहे। आम्हाला कोणाचं भीक नको। परंतु महाराष्ट्राच्या जनताला मी सांगत आहे, असे जर वक्तव्य जर असे छत्रपती शिवाजी परिवाराचा जैन समाज जुळत असेल तर तुम्ही विचार काही ना काही मराठी पब्लिक त्यांना जबाब द्यायला पाहिजे। दरम्यान या प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपतींनी एक्स पोस्टवरून जैन मुनींच्या वक्तव्यावरून टीका केलेली आहे। पाहूयात। छत्रपती ताराबाई महाराणी साहेबांबाबतचं वक्तव्य तथ्यहीन, एका मुनींनी केलेलं वक्तव्य अतिशय बेजबाबदारपणाचं आहे। धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी असे दावे करणं अशोभनीय। शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या मुनींनी विनाकारण वाद करू नये असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान कितीही बायका करा पण मुलं दोनच करा असंही विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केलंय। जैनांनी मराठींची रचना केली त्यामुळे मुंबईत जैन विद्यापीठ पाहिजे असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं। आचार्य नयन पद्मसागर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो। मैं आज महावीर जन्म कल्याण के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं, कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिलेगी। 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए। मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है। कोई मराठी की दुआई हमको देने नहीं आवे।
हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन है। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी जैन मुनींमुळे आपला घसा बरा झाल्याचं विधान केलंय। बोरिवलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना आपला घसा 1.5 वर्ष खराब होता, मात्र गुरुदेवांशी बोलल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि आपला घसा बरा झाल्याचं विधान महापौरांनी केलं। त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एक्सपीरियंस आपको शेयर करना चाहती हूँ। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी। मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी, लेकिन आज मेरा आवाज आप देख रहे हो। दरम्यान नम्र मुनींना भेटल्यानंतर रितू तावडे या मुंबईच्या महापौर झाल्याचं अमित साटम यांनी म्हटल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय। आज अभी जब महापौर बोल रही थी तभी हमारे अध्यक्ष अमित साटम जी और मैं बात कर रहे थे। उन्होंने एक चमत्कार तो बताया कि गुरुदेव से मिलने के बाद में वो नगर सेविका बन गई, पर अमित जी कहने लगे कि एक चमत्कार जो लोगों को मालूम है वो भी बताना चाहिए कि गुरुदेव से मिलने के बाद में और माननीय देवेंद्र जी और अमित भाई के आशीर्वाद से वो मुंबई की महापौर भी बन गई। ठाण्यामध्ये प्रेसिडेंट कप इंडिया 2026 टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला। अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या शुभारंभ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली। सलमान खानचं कौतुक करताना शिंदेंनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं। मी देखील 2022 मध्ये मोठी विकेट घेतली असं म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या त्यांनी निशाणा साधला। दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे की शान, आज उपस्थित है बॉलीवुड की शान सलमान खान। सलमान जी क्रिकेट और मैंने भी 2022 में एक बड़ा विकेट लिया था। सामने वाले को क्लीन बोल्ड कर दिया। अभी बैटिंग करने को आगे लेके जल्दी आउट होते क्योंकि मेरी फील्डिंग आज भी टाइट है। बरोबर है ना ठाणेकर? पासून मोठे बदल लागू होणार आहेत। आयकर कायद्यातील बदलामुळे नोकरदारांना फायदा होणार आहे। 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। तर नवीन आयकर कायदा लागू होईल। देशात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 लागू होणार आहे आणि हा नवीन कायदा सुमारे 60 वर्ष जुन्या 1961च्या कायद्याची जागा घेईल। या नवीन व्यवस्थेत नियम, शब्दावली आणि कर रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। आता एटीएम मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढेल आणि ट्रेनच्या तिकीट परताव्याचे नियम अधिक कठोर होतील। बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलणार आहेत।